राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, भाजपला आणि शिंदेंना बसणार सर्वात मोठा धक्का। नेमकं काय घडलं? राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही जुने मतभेद विसरून पुन्हा एकत्र येणार असल्याची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हिताचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंसोबत काम करण्याची तयारी दर्शवली। यानंतर उद्धव ठाकरेंनी याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अगदी सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्व स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहे। असं असताना आता थेट दादरमधील शिवसेना भवनाबाहेर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनर झळकले असून हे बॅनर सध्या चर्चेचे विषय ठरत आहेत। दादरमधील शिवसेना भवनाबाहेर झळकवण्यात आलेल्या बॅनरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांना मिठी मारताना फोटो छापण्यात आला आहे। पार्ले मंचमतर्फे झळकवण्यात आलेल्या बॅनरमधील वरील भागात अभिनंदन ठाकरे बंधूंनो लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या गळाभट्टीचा एक फोटो छापण्यात आला असून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची गरज आहे का या संदर्भातील 5 मुद्दे मांडण्यात आले आहे। बॅनरवर मांडलेले ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी हे 5 मुद्दे कुठले? मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे, त्याला घर खरेदीत आरक्षण मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र या। मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे। मराठी माणसाच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे। शिवरायांचा महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे। बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधूंनी एकत्र यावे। बॅनरच्या तळाशी मराठी माणूस आशेने बघतो आहे, ठाकरे बंधूंनो एकत्र या, एकत्र या, एकत्र या असं लिहिलेलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकमेकांसोबत युती करतील का? याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।